विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुतीचे सरकार आज स्थापन होणार आहे। मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा भव्य दिव्य सोहळा आज आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत। रोज या आझाद मैदानावर फिरणाऱ्या व क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची गर्दी असते। आज मात्र या ठिकाणी भव्य मंडप उभारला असून या मंडपात आलिशान असे सोफे लावण्यात आले आहे। हिरवे गालिचे टाकण्यात आले आहे। मंडपाला आकर्षक अशी फुलांची सजावटही करण्यात आली आहे। या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। 19 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राचं नवं सरकार आता स्थापन होणार आहे। मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आज शपथ घेईल। राजभवनात शपथ घेण्याचा रिवाज असला तरी गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची पद्धत सुरू झाली आहे। राजभवनाच्या दरबार हॉलपेक्षा मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर शपथ घेणं किंवा त्यानिमित्त शक्ती प्रदर्शन करणं हे आता हळूहळू रूढ झालंय। आज महायुतीच्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं नवं सरकार या आझाद मैदानावर शपथ घेईल।